विरोधी पक्षनेतेपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर आमदार आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलंय। अफवांवर विश्वास ठेवू नका असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं। सरकार कशाला घाबरतंय, कुणाची भीती आहे असा सवालही त्यांनी केला। सरकारमध्येच दोन विरोधी पक्षनेते तयार होत आहेत का असंही त्यांनी म्हटलं। ही जी चर्चा सुरू झाली, आज सकाळी सुरू झाली की विरोधी पक्ष नेता कोण होणार, कधी होणार, काय होणार, मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी होणार हा एक विषय आहे। महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एवढं निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या आशीर्वादानं बहुमताचं सरकार बसलेलं आहे आणि तरी नेमकं कोणाला घाबरतायत हे, कशाला घाबरतायत हे? विरोधी पक्ष नेता वरच्या हाऊसमध्ये असेल किंवा खालच्या हाऊस म्हणजे आमच्या विधानसभेत असेल किंवा विधान परिषदेत असेल, दोन्हीकडे नसताना सरकारला नेमकी कशाची भीती आहे? बरं, असं झालेलं आहे की सरकारमध्येच दोन विरोधी पक्ष नेते तयार होत नाहीत ना, असा देखील प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला असेल आणि म्हणून कुठच्याही बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात, ह्या अफवांवर विश्वास ठेवू नका। कोणी बातमी पेरलेली आहे, कधी पेरलेली आहे, कुठच्या माणसाने पेरलेली आहे, आम्हाला सगळं माहिती आहे।